नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता सावलीला नेहमीच वाटत होतं की तिचा भूतकाळ आता अभिर समोर नाही यावा. अभिरला याबद्दल काहीही माहिती पडावं नाही की त्याची आई अगोदर काय करायची, की ती खूप मोठी संगीतकार होती आणि त्याची मोठी फॅमिलीसुद्धा होती. हे अभिरवर त्याच्या भूतकाळाची सावलीसुद्धा पडावं नाही एवढंच आता इकडे मात्र सावलीच्या मनात असते. तेवढ्यातच आता सावली असा विचारच करत असते, तेवढ्यातच तिथं व्यंकटेश येते आणि व्यंकटेश बोलते की हा व्हिडिओ तर सावली गुरुकुलमधला आहे ना, म्हणजे हा व्हिडिओ खरं तर कोणी काढला काहीही समजत नाही. तेव्हा आता तो व्हिडिओ बघते आणि बघते की सावली, व्यंकटेश, काही स्टुडंट आणि गुरुकुलमधला तो व्हिडिओ असते. तेव्हा आता तिथं येतात तो म्हणजे आता जगन्नाथ बोलते की खरं एवढी कुणाची मजाक झाली की गुरुकुलमधला व्हिडिओ कुणीतरी व्हायरल केलेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल जर झाला तर त्या भैरवीला तुझ्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही सावली. त्यावर आता इकडे मात्र हा व्हिडिओ कोणा टाकला याचा शोध घेण्यासाठी आता व्यंकटेशला घेऊन इकडे मात्र आता जगन्नाथ बाहेर निघून गेलेला असतो. आता सावलीच्या मनात 100 असे विचार येत असतात आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल होतो की सरळ जाऊन पोचतो तो म्हणजे भैरवीसमोर. आता भैरवीच्या मोबाईलमध्ये भैरवीला तो व्हिडिओ दिसते आणि आता ती लगेच कॉल करते, ते म्हणजे आता इकडे राजकुमारला. आणि इकडे लगेच भैरवी राजकुमारला बोलते की हे बघ, तुला पिंजऱ्यातून पक्षी बाहेर काढायचा होता ना, जो काही उंदीर बिळात लपलाय होता ना, तो आता आपल्या या नवीन डावानं बाहेर आलाय. त्यावर आता राजकुमार बोलते की हे बघ भैरवी, काय बोलायचं ना, तू मला सविस्तर सांग. अगोदरच मला खूप चिडचिड होत आहे, माझ्या हाताला काहीही लागत नाही आहे. त्यावर आता इकडे भैरवी बोलते की का नाही लागलं, तुझ्या मोबाईलचं व्हॉट्सअप बघ आणि बघ तुझ्या मोबाईलवरती मी काय सेंड केलेलं आहे. तेव्हा आता तो मोबाईलमधला व्हिडिओ इकडे राजकुमार बघते आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता त्याच्या लक्षात आलेलं असतं की सावली जिवंत आहे. त्यावर आता इकडे राजकुमार बोलते की सावली जिवंत आहे भैरवी, आणि हे तू मला आत्ता सांगते. त्यावर आता इकडे भैरवी बोलते की हो, आता बिळातून उंदीर जरी बाहेर निघाला ना, आता या उंदरालाच भेटायला ही भैरवी चाललेली आहे आणि त्यानंतर तुला मी अपडेट देतो. त्यावर इकडे मात्र आता राजकुमारला घाम फुटलेला असतो, कारण आता इकडे सावलीला मारण्याचा त्याने 8 वर्षापूर्वी जो कट रचलेला असतो तो फेल केलेला आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि खंड्या त्याच्याशी खोटा बोललेला असतो हे सुद्धा त्याच्या लक्षात आलेलं असतं. आता लगेच भैरवीला एक जो काही तिच्या बॉडीगार्ड असते तो बॉडीगार्ड सांगते की मॅडम, हा व्हिडिओ आताच मी इन्फॉर्मेशन काढली या व्हिडिओबद्दल आणि हा गुरुकुलमधला आहे आणि ही बाई जी आहे ना व्हिडिओमधली, ही गुरुकुलमध्येच राहते. 100% ही माहिती खरी आहे. त्यावर आता लगेच इकडे भैरवी बॉडीगार्डला बोलते की आताच्या आता गाडी काढा आणि मला गुरुकुलमध्ये घेऊन चला, कारण या उंदराला ना मला रंगेहात पकडायचं आहे. त्यावर इकडे आता सावली खूप घाबरते आणि लगेच कॉल करते ती म्हणजे सारंगला. आता सारंग समोर ती खूप रडते आणि बोलते की सारंग, काहीही झालं तरी तू इथून माझ्या अभिरला घेऊन जाल, कारण आता एक व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे की ती भैरवी कधी सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकणार, मीडिया माझ्यापर्यंत पोहोचू शकते आणि माझ्या भूतकाळाची सावली मला अभिरपर्यंत नाही पोहोचू द्यायचं. त्यावर आता तू आताच्या आत्ता ये आणि माझ्या अभिरला कुठंतरी दूर घेऊन जा रे सारंग, मी तुला रिक्वेस्ट करतो. त्यावर आता सारंग लगेच घरून, मेहेंदड्यांच्या घरून आता इकडे सावलीच्या घरी येण्यासाठी निघतं. त्या अगोदर काही मीडिया घेऊन आता तिथं पोचते, ती म्हणजे भैरवी. आता भैरवीला असं समोर बघून लगेच आता अभिरला जवळ करते, ती म्हणजे सावली. आता मोठ्यातच ओरडते इकडे मात्र भैरवी आणि सावली मात्र समोरासमोर आलेले आहे आणि आता भैरवी खूप ओरडते आणि बोलते, सावली काय गं, एवढा दिवस झाले उंदरासारखी लपून बसलेली होती, आता मी तुला ओपन चॅलेंज दिलेलं आहे, ते तू ॲक्सेप्ट करते का नाही? संध्याकाळपर्यंत तुला मीडियासमोर सांगावं लागणार, नाहीतर तू चुकीची होती 8 वर्षाच्या अगोदर हे सुद्धा तुला आता सिद्ध करावं लागणार. त्यावर आता इकडे सावली बोलते की मी चुकीची नव्हती. त्यावर आता तिथं तेवढ्यातच येतो तो म्हणजे सारंग आता अभिरला बोलते की अभिर बाळा, जा आतमध्ये रूममध्ये जा, त्यानंतर मी तुझ्याशी बोलायला येते. त्यावर आता इकडे लगेच अभिर बोलतो की आहे, ही कोण आहे गं तुझ्याशी अशा आवाजात, मोठ्या आवाजात बोलते. त्यावर आता इकडे भैरवी बोलते की हे बघ,
बाळा तुला सांगू का मी कोण आहे? तुझ्या आईची खूप खास आहे मी. सांगू का? आता सावली सांगू का डिटेल? त्यावर आता तेवढ्यातच सारंग बोलतो की भैरवी शांत हो. त्या मुलासमोर एक शब्दही बोलले ना तर माझ्यासारखं वाईट नसणार आहे कोणीही. त्यावर आता लगेच भैरवीसुद्धा जोरात ओरडते आणि बोलते की सारंग बाद झालं. अरे कुणाची साईड घेतस तू? नवऱ्याने एक थापड काय मारली तर ही बाई तुला सोडून गेली आणि आज हिचीच साईड घेण्यासाठी तू येते. तेव्हा आता अबीर पुन्हा रूममध्ये जाते आता इकडे सारंगच्या सांगण्यावरून. तर इकडे मात्र आता भैरवी सारंगचा सुद्धा अपमान करते आणि बोलते की अरे हे बाई तुला 8 वर्षापासून एकटं सोडून गेली. काय तर तू एक तिच्या कानाखाली मारली म्हणून. अरे अशा बाई सोबत राहण्याचं काहीही कारण नाही. आता बघ ना कशी एकटी राहते. आणि मुळातच हे मूल खरंच सावली सारंगची आहे का कुणाचं आहे याचा शोध तर मी लावणारच. त्या अगोदर मात्र आज संध्याकाळपर्यंत मी स्वतः संध्याकाळी तर मीडिया घेऊन येते आणि या मीडियासमोर तुला उत्तर द्यावंच लागणार की खरंच मी जे तुला ओपन चॅलेंज दिलं त्याला तू ॲक्सेप्ट केलं का? सावली बोलते की भैरवी जे झालं ना तेच झालं. आता होऊ द्या. मला पुन्हा आता या संगीत क्षेत्रात नाही यायचं. त्यावर आता इकडे भैरवी बोलते की अगं तू माझी सर्वात मोठी दुश्मन आहे. असं तुला वाऱ्यावर सोडून जाऊ दे म्हणून सोडून देणारी बाई मी नाही आहे. आता तर तुझे हाल मी एवढे करणार आहे की हा तुझा जो मुलगा आहे ना हा सुद्धा पाहू शकणार नाही. आणि जर तू माझं ऐकलं नाही तर त्या मुलाला सुद्धा मी मीडियासमोर आणत त्याच्यासमोर त्याच्या आईचा भूतकाळ आणायला सुद्धा मी भिणार नाही. त्यावर आता सारंग बोलते की बाद झालं. मी जोपर्यंत सावलीच्या सोबत आहे तोपर्यंत सावलीच्या अंगावरती तुझी सावलीसुद्धा पडू देणार नाही आणि तू सावलीच्या आणि अबीरच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. कारण हा सारंग मेहेंदळे आता सावलीच्या सोबत आहे. त्यावर आता इकडे लगेच भैरवी बोलते की चॅलेंज ॲक्सेप्टेड. आज संध्याकाळी मीडियासमोर जर मी आता सावलीला नाही आणलं तर ही भैरवी नाव लावणार नाही. त्यावर आता इकडे सारंग बोलते की ठीक आहे. जर आज संध्याकाळपर्यंत जर सावलीपर्यंत मीडिया पोचला तर तिने तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं असं मी तिच्या वतीने तुला शब्द देतो. असं बोलत आता तिथून निघून जाते भैरवी आणि लगेच सावली बोलते की सारंग काय आहे हे? तू का शब्द दिला? तुला माहिती आहे ना ती बाई कशी आहे आणि मला नाही यायचं रे याच्या. त्यावर आता लगेच सावलीचा हात हातात घेत सारंग बोलते की या सारंगवरती विश्वास ठेव. तुझ्या अबीरला याबद्दल काहीही माहिती पडू देणार नाही. कारण आता मी एक नवीन डाव खेळणार आहे आणि या डावामध्ये नक्कीच हे भैरवी अडकणार आहे. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता या खूप मोठ्या संकटात स्वतः आता सावलीचा हात हातात घेत आता सारंग तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तर बघूया पुढच्या एपिसोडमध्ये नेमका आता या भैरवीचा प्लॅन सक्सेस होणार की सारंग आता याला पडून लावणार. धन्यवाद. जय गजानन माऊली.